सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. फक्त रंगतारा न्यूज. बेल आयकन दाबायला विसरू नका. निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज. महेशदादा शिंदे साहेबांचा बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू महेश दादा, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए. या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून झालेला आहे. याचबरोबर या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व डेंग्यूच्या साथीमध्ये घरोघरी जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्यांनी काम केलं, आपलं ज्यांनी कर्तव्य बजावलं, ताई महेश बर्गे व महेश बर्गे यांच्या वतीने साडी वाटपाचा कार्य, दीपालीताई महेश बर्गे व महेश बर्गे यांच्या वतीने साडी वाटपाचा कार्यक्रम होत आहे. मी ज्या माता भगिनींची नावं पुकरीन त्या माता भगिनींनी फक्त वरती व्यासपीठावर यायचे. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, सर्व कार्यकर्त्यांना कार्यकर्ते स्वतः साहेब स्वतः भेटणार आहेत, पण आपण या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन गर्दी केलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं काम केलेल्या सर्व माता भगिनी माझ्यापर्यंत आपल्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या ठिकाणी संपूर्ण गोरेगाव खटा विधानसभा मतदारसंघामध्ये साधारण 800 रक्तदाता सन्मान या मराठा समाजाचं नाव घे, त्यांचं उभं आयुष्य गेलं. त्या मराठा समाजाला पाण्यापासून वंचित कुणी ठेवलं? आज कोरेगाव तालुक्याचा 72% भाग सिंचनापासून वंचित आहे. त्याला कोण जबाबदार आहे? आज जो सिंचनापासून वंचित भाग होता, जो समाज आरक्षणापासून वंचित होता, याला आरक्षण द्यायचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीसनं केलं. आणि म्हणूनच आज ह्यांच्या पोटामध्ये पोटछळ उठलेला आहे. लक्षात घ्या. आज जातीयवाद का पसरवला जातोय? आपण ह्या समाजाचे असून आपण ह्यांना काही करू शकलो नाही हे त्यांना सलतय, म्हणून त्यांच्यावरती टीका केली जाते. माझं जाहीर आव्हान आहे, जे लोक आज आंदोलन करतायत मला त्यांना विचारायचे, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरुद्ध आंदोलन करताय ना, तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे. गेल्या 30 वर्ष बारामतीची सत्ता या महाराष्ट्र राज्यावरती होती. मराठा समाजाचं राज्य होतं. त्यावेळेला ज्यावेळेला मराठाच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळेला तुम्ही कुठं झोपला होता? ज्या माणसानं आम्हाला आरक्षण दिलं, ज्या माणसानं आम्हाला सिंचनाचं पाणी दिलं, ज्या माणसानं हे महाराष्ट्र राज्य देशामध्ये नंबर 1 आणलं, आज त्या माणसाला तुम्ही त्रास देताय. आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवलं पाहिजे, जे आपल्यासाठी लढतात त्याच्यासाठी आपण लढलं पाहिजे. आणि तुम्ही आजपर्यंत ती साथ आम्हाला दिलेली आहे आणि ती साथ आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. आज ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्या एकनाथ शिंदेनं हा महाराष्ट्र घडवायचं काम केलं, त्याला पूर्ण ताकद द्यायचं काम आज आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि इथनं पुढं उठल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना पेटून उठून काम करायचं. ज्यांनी आपल्याला दिलं त्याची ऋण फेडायची वेळ आज आपल्याकडे आलेली आहे. आणि म्हणून मी सगळ्यांना माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आवाहन करतो, या राज्याची सत्ता आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपलं आयुष्य सुखी आणि समृद्ध केलं त्या लोकांसाठी आपल्याला समर्पित करायचं आणि त्याच्यासाठीच आपल्याला लढायचं. हा पण आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी करूया. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी.